पहिल्यापासून आमचं जे मटेरियल आहे आम्ही ते पुष्पक मटेरियल वापरतो. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जातोय आपल्या जॉन्डियर भाऊला नवीन ट्रॉली घ्यायला देवळ्याला जय भवानी ट्रेलर इथं. तर आता आपण निघूया व तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो की ट्रॉली कशी बनली आहे, काय बनवलंय त्यांनी, त्याच्यामध्ये काय नवीन नवीन फॅसिलिटी आहेत, सर्व आपण बघू. चला तर मग निघूया. चल रे खाली उतर, जाऊ दे मला. नाही नाही म्हणतोय, चला आपण जाऊ तरी. मग मित्रांनो, मी निघालो घरून. आपण बघू शकता इथं खूपच असा छान दृश्य, एक मनमोहक असा धबधबा. नंतर आपण आलो सटाणा देवळा हायवेला. आपण बघू शकता इथं समोर हायवे, आपला जॉन्डियर भाऊ जातोय हायवेने थाटात. चला तर मग जाऊ आता देवळ्याला. जाता जाता आलो लोणेरमध्ये, गणपती बाप्पा मोरया. मग मी अखेर पोचलो देवळ्यात. आता जाऊया आपण जय भवानी ट्रेलर यांच्याकडे. नंतर जय भवानी ट्रेलरमध्ये पोचून आपण इथं बघू शकता पुष्पक मटेरियल आहे पूर्ण. ट्रॉलीचे पत्रे बघू शकता, लोखंडी बघू शकता कसं चमकतंय. खूपच उच्चतम दर्जाची अशी ट्रॉली, म्हणजे खूपच छान अशी सर्व्हिस आहे यांची माझ्या अनुभवावरून तरी. कारण आज मी ट्रॉली घ्यायला चालू आहे. आता आपली ट्रॉली बघू आपण, कलर वगैरे मारून झाला आहे. चला तर मग आता आपली ट्रॉली बघू आपण. जॉन्डियर भाऊला आपली ट्रॉली लावून घेतली आहे, जोडून घेतली. इथं आपण बघू शकता झाडाखाली लावून दिलं आहे आपण ट्रॅक्टर. आपण बघू शकता जॉन्डियर आणि ट्रॉली खूपच असं एक रूप झालं आहे, म्हणजे खूपच असं मॅचिंग कलर वगैरे देऊन खूपच छान दिसतं आहे ते सर्व काही. जय भवानी ट्रेलर देवळा आपण इथं बघू शकता, त्यांचा नंबरही दिला आहे. तर मग आपण ना आता जय भवानी ट्रेलरचे इथले देवळा शाखेचे जे संचालक आहेत दीपक दादा यांचे मुलाखत घेऊ 2 मिनटं. इथं आपण बघू शकता ट्रॉलीला खालून जे काही सपोर्ट दिलेत त्यांनी ते. चला तर मग आता दीपक दादांची मुलाखत घेऊ आणि निघू घराकडे. नमस्कार दादा. नमस्कार. आमची जय भवानी ट्रेलर या नावाने ट्रॉली बनते. माझं नाव दीपक मारुती खताळ. आमच्या ही शाखा नंबर 2 आमच्या शाखा आहे. 1 नंबर शाखा आमची मनमाड, 2 नंबर देवळा, 3 नंबर संगमनेर, 4 नंबर कानाशी, हातगड, नांदेड. आमच्या एवढ्या शाखा आहे. ही आमची ट्रॉली आम्ही टोटल पहिल्यापासून आमचं जे मटेरियल आहे आम्ही ते पुष्पक मटेरियल वापरतो. पुष्पक? हो, आम्ही टोटल ट्रॉली पुष्पकमध्येच बनवतो. हो. चेशी, सब चेशी, सपोर्ट, पत्रा आम्ही टोटल टाटाचा वापरतो. आम्ही ॲक्सल जे आहे ते स्टील हाफचे वापरतो. याच्यामध्ये आपण टोटल वेल्डिंगचा जो वापर केलेला आहे, आपण ती टोटल वेल्डिंग आपण CO2 वेल्डिंग वापरलेली. CO2 म्हणजे पावडरची वगैरे साधी वेल्डिंगचा नाही संबंध? वापरत. आपण कलर सुद्धा हा उच्च दर्जाचा वापरलेला आहे. त्याच्यात आपण फाळक्यांमध्ये हा चेंजेस केलेला आहे दादा. हे फाळका आपण इथं सुद्धा जो चॅनल ऐवजी आपण इथं आपण त्याला डायरेक्ट हाच पत्रा बॉक्स केलेला आहे. खाली सुद्धा आपण तोच पत्रा डायरेक्ट आपण तळपत्र्याच्या खाली बेंड करून, जेणेकरून आपलं पाणी वगैरे जे मध्ये जातं ते जाणार नाही आणि म्हणजे पिकालाही नुकसान होणार नाही आणि जो गंजण्याचा प्रमाण असतो तोही होणार नाही. तेही होणार. म्हणजे इथं पूर्ण आपण मोल्डिंग दिली. हो, आणि कदाचित आपल्या शेतकरी बांधवांना अर्धी जरी ताडपत्री मारलेली असली तरी पाणी मध्ये जात, बरोबर बरोबर, खालून पाणीच जाणार नाही, पाणी मध्ये जाऊ शकत नाही. आणि इथं जो गंज लागतो, तुम्ही आता बघा कोणची ट्रॉली बघितली, इथं तुम्हाला फाळक्याजवळ गंज लागलेला सापडतो. बरोबर बरोबर. तसं त्याला होणार नाही. आणि तळपत्रा सुद्धा त्याला सुद्धा पाणी न लागल्यामुळे ते सुद्धा गंजत नाही. आपण हे टोटल हे साध्या पिन न वापरता आम्ही ही डायरेक्ट मोल्डिंग पिन बनवून घेतलेली आहे. ही सुद्धा आम्ही आमच्या डायरेक्ट टोटल नावाचंच हे बनवलेलं आहे. पाठीमागं सुद्धा आपण हे जे लोक सिंगल डम्पिंग कान वापरतात, आम्ही तो सिंगल न वापरता आम्ही तो डबल केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पिनला गाळा वगैरे पडत नाही. आणि जो आपण पाठा वापरतोय तो पाठा आपण आता इतर लोक 36चा पाठा वापरतात, आपण तो पाठा 38चा वापरतो. 38चा वापरलाय पाठा आपण मोठा वापरतोय आणि नवीन वापरतोय. आपण बघू शकता इथं, जेणेकरून आपली ट्रॉली चालताना आवाज करत नाही आणि सस्पेन्शन जास्त करते. त्याच्यामुळं आपण जे आहे पूर्ण आधुनिकतेचा विचार करून आपण आपला ट्रेलर बनवलेला आहे. या कोणाला लागत असेल या आपण ट्रेलर बनवून देऊ, योग्य दरात देऊ, चांगला देऊ, उत्तम दर्जाचा देऊ. हो हो, नक्कीच. धन्यवाद दादा. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, मी आता निघालोय घराकडे जायला, आपल्या गावाकडे जायला.
आपण बघू शकता मागे आपली जय भवानीची नवीन ट्रॉली. चला तर मग जाऊया घरी. नंतर मी आलो देवळ्यावरून आपल्या गावात. इथं आपण बघू शकता हा आपल्या शेताचाच रस्ता आहे. इथून 1 मिनिटाच्या अंतरावर आपलं घर आहे. एक गावात प्रवेश झाल्यावर किंवा आपल्या घराच्या रस्त्यावर शेताच्या रस्त्यावर गेल्यावर एक मनामध्ये वेगळीच असं काहीतरी म्हणजे भारून येतं. खूपच छान असं दृश्य, खूपच छान असा निसर्ग बघू शकता आपण समोर. व समोर ते नारळाचं झाड आहे, तिथं आपलं घर. चला तर मग आता घरी जाऊ, ट्रॅक्टर लावू व ट्रॉली बघू. मित्रांनो आपण आलो आहोत घरी देवळ्याहून. आपण बघू शकता जय भवानी ट्रेलर देवळा यांचा लोगो आहे. खूपच अशी उच्चतम दर्जाची ट्रॉली. तिथंही आपण साहेबांनी तुम्हाला माहिती दिली, तिथं आपण बघितली असेल व्हिडिओमध्ये. तर मग भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, काळजी घ्या, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.